जे विद्यार्थी 10वीला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना 11साठी ॲडमिशन घ्यायची आहे, तर त्यांचे जे फॉर्म कधी सुरू होणार आहे 11साठी, तर त्याबद्दलची ही अपडेट आहे। तर बघा, जे 11साठी जे पार्ट 1 रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, तर ते याच महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला साईट दिली जाणार आहे, या साईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर बघा, 11 जे ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे त्याबद्दलची अपडेट आहे। तर यामध्ये जे पार्ट 1 आहे हे फिल करायचं आपल्याला स्टार्टिंगला, आणि याची जी अपडेट आहे ही 24 मे 2024ला साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणजे ॲक्च्युअल 11th ॲडमिशन स्टुडंट रजिस्ट्रेशन पार्ट 1 आणि व्हेरिफिकेशन कधी सुरू होणार आहे बघा, तर 25 मेला सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। म्हणजे 11साठी जर ॲडमिशन घ्यायची असेल आणि तुम्हाला पहिले पार्ट 1 भरायचा आहे, त्यानंतर पार्ट 2 भरायचा आहे, तर पार्ट 1 भरल्यानंतर स्कूलमधून आपल्याला तो जो फॉर्म आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे, आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहे, आणि त्यानंतर आपण पार्ट 2 भरू शकतो। तर पार्ट 2 मध्ये आपल्याला जे कॉलेज आवडीचे कॉलेज आहे ते आपण ऑप्शन देऊ शकतो। अशा प्रकारे याची प्रोसेस असणार आहे। याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ, संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि हे जे सर्व असणार आहे हे डिव्हिजन वाईज असणार आहे। यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर अशा प्रकारे हे सर्व डिव्हिजन असणार आहे। आणि जे पार्ट 2 असणार आहे म्हणजे कॅप राऊंडचे जे फॉर्म असणार आहे ते 8 जूनपासून सुरू होणार आहे विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये, परंतु पार्ट 1 भरणं गरजेचं राहणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना 11साठी ॲडमिशन घ्यायची आहे त्यांच्यासाठी जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे हे त्यांना रेडी करून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना फॉर्म सुरू झाल्यानंतर अडचण जाता कामा नये। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला SSCची मार्कशीट ही इम्पॉर्टंट आहे, जी तुम्हाला मिळणार आहे 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर। स्टार्टिंगला तुम्हाला मार्कशीट मिळत नाही, परंतु तुम्ही जे झेरॉक्स प्रती येते ऑनलाईनची त्याच्यावरती पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। म्हणजे जो रिझल्ट लागतो त्यानंतर जे आपण ऑनलाईनची मार्कशीट काढतो त्यावरती सुद्धा तुमची जे रजिस्ट्रेशन आहे ते होऊन जाते। त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागते। यामध्ये ऑप्शन असा आहे की तुमचं कास्ट सर्टिफिकेट असलं तरी चालेल किंवा फादरचे असले तरी चालेल। म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट काढलेले नसते, परंतु तुम्ही आतासुद्धा वेळ आहे तुमच्याकडे, तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढू शकता। आणि जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट काढायला वेट लागत असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांचे सुद्धा कास्ट सर्टिफिकेट 11th ॲडमिशनसाठी देऊ शकता फक्त, बाकी कोणत्याही ॲडमिशनसाठी देऊ शकणार नाही आहे। आणि त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे, परंतु काही शाळांकडून समजलेलं आहे की हे ऑप्शनल असणार आहे, म्हणजे नसलं तरी तुम्हाला यामध्ये अडचण येणार नाही। परंतु जर तुम्ही OBC, SC ST सोडून जर बाकी कास्टमध्ये असाल, म्हणजे SC ST आणि ओपन या 3 कास्ट सोडून जर बाकी कास्टमध्ये असाल तर तुम्ही नॉन क्रिमिनल काढू शकता, तुमच्याकडे वेळ आहे त्यामुळे। तरी हे ऑप्शनल आहे असं सांगण्यात आलेलं आहे, तरी तुम्ही तुमच्या जवळच्या शाळेला व्हिजिट करून एकदा कन्फर्म करू शकता। त्यानंतर तुम्हाला 10वीची TC द्यावी लागणार आहे। ज्या शाळेमधून तुम्ही पास होणार तिथून तुम्हाला TC प्रोव्हाइड करण्यात येणार आहे, ती सुद्धा तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर एक ID प्रूफ लागणार आहे, त्यामध्ये आपण आधार कार्ड देऊ शकतो। तर अशा प्रकारे हे एक डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावं लागणार आहे। आणि एक हा लास्टला जे पॉईंट दिलेला आहे डिक्लेरेशन फॉर्म, तर हा फॉर्म तुम्हाला पार्ट 1 फिल करताना लागणार आहे, परंतु हा फॉर्म तुम्ही जिथून फिल करणार, म्हणजे सायबर कॅफेमधून जर फिल करत असाल किंवा स्कूलमधून जर फिल करत असाल तर तुम्हाला हा फॉर्म तिथून प्रोव्हाइड केला जाईल। म्हणजे तुम्हाला सोबत घेऊन जाणं गरजेचं नाही आहे, हा फॉर्म तुम्हाला वेळेवर सुद्धा मिळू शकतो। तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट लिस्ट आहे। 11साठी जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्यांना हे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहे, जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर अडचण येणार नाही। आणि 11साठी स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत कॅप राऊंड सर्व पार्ट 1 पार्ट 2 या संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।